तर रायगड जिल्ह्यातही 3 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। दक्षिण रायगडमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट झाली तरी पुराची टांगती तलवार कायम आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इथं शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे। तर महाडमधील सावित्री, गांधारी, रोहा इथली कुंडलिका नद्यांनी काल इशारा पातळी गाठली होती, त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे महाड, माणगाव, पोलादपूर आणि कर्जत तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर रायगडमधील नद्यांची स्थिती नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। दक्षिण रायगडमधील शाळांना आज सुट्टी आहे। तर रायगडवासियांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल आणि ज्यांची मुलं शाळांमध्ये जातात त्या पाल्यांसाठी ही तेवढीच महत्त्वाची बातमी। दरम्यान या ठिकाणी नद्या या धोका पातळीवर पोहोचल्याचं दिसतंय आणि या नद्यांची नेमकी स्थिती काय आहे तेही आपण बघणार आहोत। गेली 3 दिवसांपासून कोकणासह रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने चांगला जोर धरला, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागांना पुराचा धोका निर्माण झाला होता। रायगडमधल्या नद्या ह्या इशारा पातळीपेक्षा वरून वाहत होत्या। सध्या आजचं काय दृश्य आहे आपण पाहू शकताय। हे आपण दृश्य पाहताय हे माणगावातून जाणाऱ्या काळ नदीचं आहे। काळ नदीने आपलं पात्र ओलांडून तिचं पाणी रस्त्याहून पलीकडच्या शेतापर्यंत आलेलं आहे। एकंदरीतच माणगाव तालुक्यातील ही परिस्थिती आहे। महाडमधल्या सावित्री आणि गांधारी या दोन्ही नद्यांची काल अशीच काहीशी परिस्थिती होती आणि त्यामुळे महाडला पुराचा धोका निर्माण झाला होता। एकूणच काल वाढलेला पावसाचा जोर लक्षात घेऊन संभाव्य पूर येण्याची शक्यता होती, त्यामुळे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्याने पोलादपूर, महाड, माणगाव आणि कर्जत या 4 तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केलेली आहे। काल रात्रीपर्यंत रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता, मात्र सावित्री आणि गांधारी या नदीपात्रातील पाणी काही प्रमाणामध्ये कमी झाल्यामुळे इशारा पातळीपेक्षा या नद्या आता खाली आहेत। तर दुसरीकडे कुंडलिका नदी देखील इशारा पातळीपर्यंत जवळपास थांबलेली आहे। पाऊस काही प्रमाणामध्ये कमी झाला असला तरी ढगाळ वातावरणामुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। याशिवाय रायगडला रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। माणगाव, महाड, पोलादपूर आणि कर्जत या 4 तालुक्यातील शाळांना सुट्टी आहे। याशिवाय या 4 तालुक्यातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। एकूणच आज पावसाचा जर जोर वाढला, दिवसभरात मोठ्या सरी आल्या तर मात्र महाडसह नागोठणे आणि पेण या भागांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।